नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये आपण कृषी विपणन हा पाठ पाहत होतो आणि या पाठामध्ये आपण नवीन संवाद तंत्रज्ञान या उपघटकापर्यंत पोहोचलेलो होतो। तर आज आपण या पाठाचा उर्वरित भाग या ठिकाणी पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण नवीन संवाद तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय हे पाहणार आहोत। तर कृषी संवाद साधण्यासाठी तुम्हाला माहिती आहे विविध माध्यमं आपल्याला उपयोगी पडतात, जसं की संगणक, त्यासाठी आवश्यक इंटरनेट, त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ज्याला आपण मराठीमध्ये दृक श्राव्य परिषद असं म्हणूया, भ्रमणध्वनी जो आपलं पॉप्युलर नेम मोबाईल, आणि कृषी क्लिनिक यासारख्या आधुनिक प्रणालीचा वापर आपण या संवादासाठी करत असतो। आणि आपल्या पाठाचा आशय जर आपण पाहिला तर आपल्याला जो संवाद साधायचा आहे तो संवाद शेतकऱ्यांशी साधायचा आहे। मग कृषी संशोधन संस्थेतील विस्तारक असतील, अधिकारी असतील, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधावा यासाठी, किंवा तसेच शासकीय कोणत्याही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे विस्तार कार्यकर्ते नियुक्त केले असतात शासनाच्या वतीनं, ते विस्तार कार्यकर्ते मग हे कृषी सहाय्यक असतील किंवा अन्य असतील, या सर्वांमार्फत शेतकऱ्यांना विविध कारणासाठी संवाद साधावा लागतो। आणि तो साधण्यासाठी जे तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध आहे त्यामधील प्रमुख माध्यमांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर यामध्ये पहिलं माध्यम आपण किंवा साधन म्हणूया ते आहे संगणक, ज्याला इंग्रजी शब्द आहे कॉम्प्युटर। तर संगणक हे तुम्हाला माहिती आहे की जे माहिती स्वीकारणारं किंवा दिलेल्या सूचनांवर कार्य करणारं, सूचनांनुसार माहितीवर प्रक्रिया करणारं आणि अचूक उत्तर देणारं असं इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे। किंवा संगणक हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहितीचे विश्लेषण, माहितीची प्रक्रिया आणि सांख्यिकी आकडेमोड करणारे उपकरण आहे असं आपल्याला त्याची व्याख्या या ठिकाणी सांगता येईल। संगणकाचा थोडक्यात इतिहास पाहायचा असेल तर संगणकाला आत्ता सुरुवातीलाच मी सांगितले की इंग्रजीमध्ये आपण कॉम्प्युटर म्हणतो आणि त्याचा शब्दशः अर्थ आकडेमोड करणे किंवा गणना करणे असा होतो। 1947 या वर्षी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ आणि IBM कंपनी यांनी संयुक्तपणे जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक तयार केलेला आहे। आणि 1959 पासून या संगणकामध्ये ट्रान्झिस्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊ लागला आहे। तर अशा पद्धतीने थोडक्यामध्ये आपल्याला संगणकाचा इतिहास जो आहे तो या ठिकाणी सांगता येईल। यानंतर संगणकाचे जर आपल्याला उपयोग पाहिजे असतील तर तुमच्या स्क्रीनवरती आता इथं समोर येत आहेत की संगणक हे कोणतंही काम अगदी वेगानं आणि अगदी सेकंदाच्या फ्रॅक्शनमध्ये, सेकंदाच्या भागामध्ये करू शकतो आणि तेही बिनचूक करू शकतो। म्हणजे संगणकामार्फत काम कमी वेळेत किंवा अल्पावधीत आणि बिनचूकपणे केलं जातं, हा त्याचा महत्त्वाचा उपयोग आहे। त्यानंतर संगणक अखंडपणे काम करू शकतो। संगणकाला कोणतेही काम भेटो ते काम कोणत्याही मदती किंवा देखरेखीशिवाय तो करू शकतो। संगणक जे आहे गणिती, तार्किक आणि अमूर्त प्रक्रिया करू शकतो। संगणकामध्ये अति प्रचंड प्रमाणामध्ये माहिती साठवता येते आणि जेव्हा जेव्हा त्या माहितीची आपल्याला गरज असेल, जेव्हा ती माहिती आपल्याला हवी असेल तेव्हा ती माहिती आपण पुन्हा पुन्हा त्यातून प्राप्त करून घेऊ शकतो।
संगणकाचा उपयोग तुम्हाला माहिती, शाळा असेल, महाविद्यालय असेल, बँका असतील, दवाखाने असतील, विविध प्रकारचे उद्योगधंदे असतील, वेगवेगळी संशोधन क्षेत्र असतील, कोणत्याही विभागामध्ये संगणकाचा उपयोग होतो. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा संगणकाचा चांगला उपयोग आपल्याला होताना दिसतो. तर अशा पद्धतीनं संगणकाची आपल्याला या ठिकाणी माहिती देता येईल. त्यानंतर दुसरं जे माध्यम किंवा साधन जे आहे ते म्हणजे इंटरनेट. आता संगणकाद्वारे जर संदेशवहन करायचं असेल किंवा माहितीची देवाणघेवाण करायचं असेल तर त्यासाठी जी प्रणाली लागते त्या प्रणालीला आपण इंटरनेट असं म्हणतो. संगणक सर्व माहिती साठवून ठेवतो. ते माहिती पाहिजे तेव्हा त्याच्यावरती संस्कार करतो, पाहिजे तेव्हा ते आपल्याला उपलब्ध करता येते. हे सर्व संगणक एकमेकात जोडून त्यांचे जाळे किंवा नेट तयार केले जाते आणि जगभरातील अशी सर्व जाळी जोडणे म्हणजे इंटरनेट होय. जर आपण इंटरनेटचा इतिहास बघायचं ठरवलं तर इंटरनेटचा उगम हा 1969मध्ये झाला आणि 1969मध्ये फक्त 4 केंद्र असणारं नेटवर्क 1995पर्यंत 50 लाख केंद्र असणाऱ्या नेटवर्कमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि दरवर्षी वरचेवर यामध्ये वाढ होते आहे. भारतामध्ये 1988पासून शिक्षण आणि संशोधनामध्ये या इंटरनेटचं कार्य चालू झालं आहे. तर अशा पद्धतीनं इंटरनेटचे आपल्याला इतिहास सांगता येईल. आता इंटरनेटचे फायदे काय, तर ईमेलद्वारे माहितीची देवाणघेवाण जगभरात कुठेही करता येते. म्हणजे इंटरनेटशिवाय हे शक्य होत नाही. जगातील कोणत्याही संगणकावर आपल्याला इंटरनेटमुळं काम करता येतं. जगभरातील वृत्तपत्र असतील, मासिक असतील, पुस्तकं असतील, यात सर्वांचा लाभ आपल्याला इंटरनेटमुळे घेता येतो आणि इंटरनेटमुळेच आपल्याला करमणुकीची नवनवीन साधनंसुद्धा उपलब्ध होतात. तेव्हा या सर्व संगणकाचा आत्मा इंटरनेटला म्हटलं तरी चालेल. तर इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी आपल्याला संगणक असेल, फोन असेल किंवा त्यांना जोडणारे मॉडेम नावाचे उपकरण जे आहे ते लागते. तर अशा पद्धतीनं आपल्याला इंटरनेटची माहिती देता येईल. तर इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेटचा उगम केव्हा झाला, इंटरनेटचे चा इतिहास काय आहे आणि इंटरनेटचे फायदे काय आहेत, एवढंच आपल्या ह्या अभ्यासातला थोडक्यात भाग आहे. तो मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढचं जे माध्यम आहे नवीन संवाद तंत्रज्ञान करण्याचं ते म्हणजे ईमेल. तो इलेक्ट्रॉनिक मेल या संज्ञेचं लघुरूप आहे. इथं तुम्हाला पहिलं वाक्य तेच दिसेल. सो इलेक्ट्रॉनिक मेल या संज्ञेला आपण लघुरूप म्हणून ईमेल असं म्हणतो आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम जे आहे या माध्यमाच्या सहाय्यानं आपल्याला जगभर संदेश पाठवता येतात. यासाठी आपल्याला इंटरनेटचा वापर करावा लागतो. या मगाशी तुम्हाला फायदे सांगताना सांगितलं होतं इंटरनेटचे. ईमेल संदेशाचे आता 2 भाग असतात. पहिल्या भागामध्ये हेडर असं म्हणतात आणि त्यामध्ये ठळक संदेशाचं नाव पाठवण्याचा ईमेल पत्ता असतो ज्याला आपल्याला पाठवायचं आणि दुसऱ्या भागामध्ये मेसेज बॉडी म्हणतात त्याला आणि त्यामध्ये आपल्याला आपला मेसेज अर्थात संदेश लिहायचा असतो. ईमेलमुळे एका लेखकाने पाठवलेला मजकूर दुसऱ्या एका किंवा अनेक वाचकांपर्यंत आपल्याला क्षणात पोहोचवता येतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला ईमेलची थोडक्यात माहिती सांगता येईल. त्यानंतर शेतकऱ्याशी नवीन संवादन तंत्रज्ञान करण्यासाठीचं पुढचं जे माध्यम आहे ते म्हणजे कृषी क्लिनिक. शेतकऱ्यांना पीक पद्धती असेल, पीक संरक्षण असेल, आधुनिक कृषी तंत्रज्ञान असेल किंवा कृषी विपणन असेल या संदर्भामध्ये तज्ज्ञांचा जो सल्ला आहे आणि सेवा पुरवण्याची प्रणाली आणि पशुधनासाठी आरोग्यसेवा पुरवण्याची प्रणाली म्हणजे थोडक्यात कृषी क्लिनिक होय. यामुळे पिकाची पशुधनाची उत्पादकता वाढवण्यास शेतकऱ्याला मदत होते. केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाच्या वतीनं आणि नाबार्ड यांच्या वतीनं आणि मॅनेज या संस्थेच्या सहकार्यानं ही योजना आपल्याला राबवली जाते. याद्वारे कृषी पदवीधर व्यावसायिक सल्ला जो आहे तो कृषी सेवा शेतकऱ्यांना पुरवतात. जर कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला असेल, कृषी सल्ला असेल तर शेतकऱ्यांना ह्या कृषी पदवीधरांमार्फत
किंवा कृषी तज्ज्ञांमार्फत पुरवण्यासाठी आपल्याला ह्या कृषी क्लिनिकचा उपयोग होतो. तर कृषी क्लिनिक हे एकाच ठिकाणी नाही तर अनेक गावामध्ये हे मोबाईल व्हॅनद्वारे सुद्धा अशा पद्धतीची कृषी क्लिनिक ठिकठिकाणी आयोजित केली जातात. संबंधित ठिकाणी योग्य वेळे अगोदर पूर्वसूचना देऊन तुमची मोबाईल व्हॅन त्या ठिकाणी जाते. त्यामध्ये तुमची अगदी प्रयोगशाळासुद्धा असू शकते, माती तपासणी प्रयोगशाळा असू शकते, पाणी तपासणी प्रयोगशाळा असू शकते, विविध विषयांचे तज्ज्ञ त्या ठिकाणी असू शकतात. ते तज्ज्ञ त्या ठिकाणी जातात. त्या गावातील किंवा काही गावांचा गट केलेला असतो. त्या गटांसाठी हे कृषी क्लिनिक संबंधित तारखेला, संबंधित दिवशी, संबंधित वेळी आयोजित केले जातं आणि मग कृषी विस्तार कार्यकर्त्याच्या सहकार्यानं किंवा मदतीनं अशा प्रकारचं कृषी क्लिनिक गावोगाव आपल्याला आयोजितसुद्धा करता येतं. त्यानंतरचं पुढचं जे संवाद तंत्रज्ञानाचा जे माध्यम आहे किंवा साधन आहे ते म्हणजे दृकश्राव्य परिषद, ज्याला आपण व्हिडिओ कॉन्फरन्स असं म्हणतो. आता दृकश्राव्य परिषदेत किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपली सगळी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येते. आता मी तुमच्या पुढे जे उपलब्ध आहेत तोही एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचाच प्रकार आहे. या परिषदेत जगात कोणत्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तीबरोबर आपण थेट संपर्क करून संदेश वहन करू शकतो. आता या ठिकाणी मी फक्त रेकॉर्डेड माहिती तुमच्या पुढे देतो आहे, परंतु प्रत्यक्ष लाईव्ह पद्धतीनं संदेश वहन करण्यासाठी आपल्याला ह्या दृकश्राव्य परिषदेचा उपयोग करता येतो. यामध्ये मग चर्चासत्र असेल किंवा परिसंवाद असेल तर यामध्ये सहभागी असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत प्रत्यक्ष एकमेकांना न भेटताही संगणकाच्या पडद्यावरती पाहून संदेश वहनाचं काम त्या ठिकाणी करतात आणि मोठमोठे ट्रेनिंग्स जे आहेत, मार्गदर्शन शिबिर आहेत, अशा दृकश्राव्य परिषदेचा वापर करून आपल्याला घेता येतात. तर दृकश्राव्य परिषद करण्यासाठी आपल्याला संगणक, मायक्रोफोन, वेब कॅमेरा, इंटरनेट किंवा अँड्रॉइड भ्रमणध्वनी याची आवश्यकता असते. याद्वारे शेती मार्गदर्शन, परिसंवाद घेता येतात व शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या किंवा व्यवसायासंबंधी असणाऱ्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी समक्ष न भेटताही केवळ पडद्यावरती एकमेकाला पाहून त्या तज्ज्ञांसमोर आपण चर्चा करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातनं दृकश्राव्य परिषद किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे अतिशय महत्त्वाचं साधन किंवा नवीन तंत्रज्ञान आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी, जसं संगणक आहे तसंच भ्रमणध्वनी आहे आणि भ्रमणध्वनी खरं तर हे संगणकाची छोटी आवृत्तीच आहे. ज्या गोष्टी आपल्याला संगणकात करता येतात त्या सर्व गोष्टी आपण भ्रमणध्वनीमध्ये करू शकतो. इंग्रजीमध्ये याला आपण मोबाईल हँडसेट असं म्हणतो. तर भ्रमणध्वनी हा एक बिनतारेचा दूरध्वनी आहे आणि ही संगणकाची छोटी आवृत्ती आहे. याचा आकार छोटा असतो, वजन कमी असतं आणि संदेशवहनाच्या असंख्य सुविधा असल्यामुळं तो अतिशय अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेला आहे. भ्रमणध्वनीद्वारे आपल्याला जगातील कोणत्याही व्यक्तीबरोबर घर बसल्या संवाद साधता येतो. भ्रमणध्वनीद्वारे SMS करता येतात, MMS करता येतात, चित्रात्मक संदेश पाठवता येतात, ध्वनिमुद्रण पाठवता येतं, इंटरनेटद्वारे विविध प्रकारचे खेळ इत्यादी सुविधा वापरता येतात. तर कृषी उत्पादनाची जाहिरात भ्रमणध्वनीद्वारे सुद्धा आपल्याला करता येते. याशिवाय हरितगृहातील पाणी व्यवस्थापन असेल, आर्द्रता व्यवस्थापन असेल, यासाठी आपण भ्रमणध्वनीचा वापर करू शकतो. विविध प्रकारचे ॲप्स भरून शेतीविषयक माहिती जी आहे ती माहितीसुद्धा आपल्याला भ्रमणध्वनीद्वारे प्राप्त करता येते. तर अशा पद्धतीनं हा जो पाठ आहे कृषी विपणन, या कृषी विपणनामधला जो शेवटचा उपघटक आपल्याला होता तो म्हणजे नवीन संवाद तंत्रज्ञान, त्याविषयी आपण आता या थोडक्यात माहिती घेतलेली. आणि या पाठाचा जर थोडक्यात सारांश पाहायचा असेल तर तो तुमच्यासमोर स्क्रीनवरती दिसतो आहे. सर्वप्रथम आपण पाहिली होती व्याख्या, कृषी विपणन म्हणजे काय ते पाहिलेलं होतं. उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत कृषीमाल किंवा शेतीमाल पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण कृषी विपणन म्हणतो. ही थोडक्यात त्याची व्याख्या आपल्याला सांगता येईल. कृषी विपणनासाठी काही पूर्वापेक्षित सुविधा असाव्या लागतात किंवा पायाभूत सुविधा असाव्या लागतात
आणि त्या सुविधांचा अभ्यासही आपण अतिशय विस्तृतपणे या पाठामध्ये केलेला आहे. यामध्ये समाधानकारक साठवण व्यवस्था असेल, तात्पुरता पतपुरवठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं असेल, त्यांच्यासाठी दळणवळणाची सुविधा करून द्यायची असेल, वाहतुकीची ज्याला आपण सोयी म्हणतो, त्यानंतर बाजारातील मध्यस्थांचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. उत्पादित मालाची गुणवत्ता कशा पद्धतीने तपासली जाते किंवा वाढवली जाते, या सर्व बाबतीचा अभ्यास आपण या उपघटकाअंतर्गत या ठिकाणी केलेला आहे. शेतीमाल जे आहे त्याच्या विपणनामध्ये जी कार्यपद्धती अवलंबली जाते त्यामध्ये प्रथम विविध शेतकऱ्याकडील मालाचे एकत्रीकरण कसं केलं जातं किंवा एकत्रीकरण म्हणजे काय, प्रतवारी कशी केली जाते, प्रतवारीचे फायदे काय, वितरण व्यवस्था कशा पद्धतीने आयोजित केली जाते, या सर्व बाबींचा समावेश असतो आणि त्याची माहिती आपण या पाठामध्ये पाहिलेली आहे. आता कृषी बाजारपेठ त्यानंतर आपण पाहिलं होतं आणि कृषी बाजारपेठ म्हणजे काय ते पण आपण सुरुवातीला शिकलो होतो की अशी कोणतीही मोकळी जागा किंवा अशी कोणतीही इमारत की ज्या ठिकाणी शेतीमालाची खरेदी विक्री होते किंवा देवघेव केली जाते, तर त्याच कृषी बाजारपेठ असं म्हटलं जातं. बाजारपेठेचे अनेक प्रकार विविध घटकांच्या आधारे आपण केलेले आहेत आणि हे प्रमुख घटक म्हणजे आपण पाहिले होते स्थान किंवा जागा, क्षेत्रविस्तार त्यांचा कसा आहे, खरेदी विक्रीचे प्रकार कोणते आहेत, व्यवहाराचे आकारमान कसं आहे, वस्तूचं स्वरूप काय आहे, संख्या किती आहे, सार्वजनिक हस्तक्षेपानुसारही आपण बाजारपेठाचे प्रकार बघितलेले आहेत. विपणनाचा टप्पा किंवा पायरी आणि स्पर्धेचे प्रमाण या सर्व घटकांच्या आधारे कृषी बाजारपेठेचे जे वेगवेगळे प्रकार आणि त्याची उदाहरणं आपण थोडक्यामध्ये या पाठामध्ये पाहिलेली आहेत. त्यानंतर कृषी विस्तार कार्यकर्ता आणि ग्रामीण जनता यांच्यामध्ये परिणामकारक जर सुसंवाद साधायचा असेल तर त्यासाठी जे वापरायचं साहित्य आणि तंत्र म्हणजेच विस्तार शिक्षण पद्धत आहे. विस्तार या शिक्षण पद्धतीची आपण व्याख्या पाहिली, विस्तार शिक्षण पद्धतीचे प्रकारही पाहिले आणि हे उपयोगावरून आपण पाहिले की व्यक्तिगत संपर्क, गट संपर्क आणि समूह संपर्क म्हणजे काय त्याची उदाहरणं आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच पद्धतीने त्याच्या स्वरूपावरून म्हणजे लिखित स्वरूपामध्ये असेल, दृक स्वरूपामध्ये असेल, श्राव्य स्वरूपामध्ये असेल किंवा दृक श्राव्य स्वरूपामध्ये असे विविध प्रकार आपण त्या ठिकाणी विस्तार शिक्षण पद्धतीचे पाहिलेले आहेत. नवीन संवाद तंत्रज्ञानामध्ये आपण संगणकाचा अभ्यास आत्ताच पाहिला, भ्रमणध्वनीचा अभ्यास पाहिला, चित्रित परिषद ज्याला म्हणता येईल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा दुसऱ्या भाषेमध्ये त्याला बोलायचं झालं तर दृकश्राव्य परिषद, त्यानंतर इंटरनेट, ईमेल ज्याला इलेक्ट्रॉनिक मेलचं आपण लघुरूप म्हणतो, या सर्व बाबींचा अभ्यास या पाठामध्ये आपण थोडक्यामध्ये केलेला आहे. आता या पाठावरती स्वाध्याय कशा पद्धतीनं असतो हा स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की या पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक धड्याच्या शेवटी जो आपण स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय परीक्षेला अनुसरून जी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं त्या स्वरूपाच्या आधारावरती दिलेला आहे. आणि इयत्ता 12मध्ये आपण हा स्वाध्याय देत असताना त्या धड्यावरती संविधान तक्त्यामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीचे प्रश्न इथं स्वाध्यायामध्ये तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. आता या पाठावरती जो वस्तुनिष्ठ स्वरूपाचा पहिला प्रश्न असतो, योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा, ज्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिले जातात आणि 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून ते वाक्य पूर्णपणे लिहायचं असतं. इथं असंख्य विद्यार्थी काय करतात की फक्त गाळेल जागा लिहितात, तर इथं गाळेल जागा न लिहिता पूर्ण वाक्य लिहावं आणि जे तुमचं उत्तर आहे त्या उत्तराला अधोरेखित करावं म्हणजेच अंडरलाईन करावं. इथं जर पाहिलं पहिला जो आकडा दिला आहे आपण तो म्हणजे उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत शेतीमाल पोहोचवण्याच्या प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात. तर हे सुरुवातीलाच आपण पाहिले की कृषी विपणन म्हटलं जातं याला. त्यानंतर यामध्ये दुसरा एक आपण प्रकार पाहिला होता बाजारपेठ, तर त्या संदर्भात दुसरी गाळलेली जागा आहे. कोणतीही मोकळी जागा किंवा इमारत ज्या ठिकाणी शेतमालाची खरेदी विक्री चालते किंवा देवघेव चालते त्यास आपण टिंबटिंब म्हणतो, अर्थातच कृषी बाजारपेठ. त्यानंतर खालीलपैकी टिंबटिंब स्थानानुसार बाजारपेठेचा प्रकार आहे. अनेक घटकांच्या आधारे बाजारपेठेचे आपण प्रकार बघितलेले आहेत आणि इथं जे प्रकार दिले त्यापैकी सीमांत बाजारपेठ हा स्थानानुसार किंवा जागेनुसार बाजारपेठेचा पहिला प्रकार आहे. तर 1947मध्ये जगात पहिला संगणक तयार झाला आहे, आत्ताच आपण पाहिलं होतं. त्या संदर्भातली चौथी गाळलेली जागा
या ठिकाणी विचारलेले की जगातील पहिला संगणक टिंबटिंब यावर्षी अमेरिकेत तयार झाला. मग असे सांगितलं तुम्हाला, अमेरिकेत आणि IBM कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा संगणक तयार झाला आणि तो 1947मध्ये झाला. त्यानंतर इंटरनेटचा उगम कोणत्या वर्षी झाला याविषयीची गाळेल जागा या ठिकाणी विचारली आणि त्याचं एक्झॅक्ट उत्तर तुम्हाला माहिती की 1969 या वर्षी इंटरनेटचा उगम झाला. त्याचे फायदे काय, त्याचा इतिहास काय, हे सर्व आत्ताच आपण या व्याख्यानाच्या सुरुवातीला पाहिलेलं आहे. समूह संपर्काचं उदाहरण या ठिकाणी दूरदर्शन म्हणून दिलं आहे. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होते की जे कृषी विस्तार शिक्षण पद्धतीचे अनेक प्रकार आपण पाहिलेले आहेत आणि उपयोगावरून किंवा वापरावरून जे प्रकार आहेत त्यापैकी जे प्रकार असतात, व्यक्तिगत संपर्क असेल, गटसंपर्क असेल, समूह संपर्क असेल, यापैकी दूरदर्शन हे समूह संपर्काचं उदाहरण आहे. तर हे इथं उदाहरणादाखल तुम्हाला एक दिलं आहे. कदाचित तुम्हाला व्यक्तिगत संपर्काचं उदाहरण दिलं जाईल, प्रत्यक्ष भेटणे, ऑफिस कॉल किंवा भ्रमणध्वनीवरून संपर्क, हे वैयक्तिक संपर्काची उदाहरणंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारली जाऊ शकतात किंवा गटसंपर्काचं एखादं उदाहरण तुम्हाला विचारलं जाईल. तर एक फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे एक गाळेल जागा या ठिकाणी दिलेली आहे. तसंच आता खालील जोड्या लावा किंवा जोड्या जुळवा म्हणून प्रश्न पहिला ब हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतो. नेहमीप्रमाणे ह्याला अ आणि ब गट दिले जातात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला अ गटामध्ये 5 आकडे, छापील माध्यम, ज्याच्यामध्ये ब गटामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की हस्तपत्रक ही जोडी जुळेल. या ठिकाणी श्राव्य माध्यम, फक्त ऐकून माहिती घेणं, अर्थातच रेडिओ क आकडा ब गटातलं जुळेल. नंतर दृक माध्यम म्हणजे दृश्य स्वरूपामध्ये जे माध्यम असतं जे प्रामुख्याने प्रतिकृती किंवा मॉडेल या जास्त जुळू शकेल. एखादेकार बाजारपेठ जी आहे ज्याच्यामध्ये केवळ एकच विक्रेता काम करतो. बाजारपेठेचे विविध घटकांच्या आधारे असंख्य प्रकार पाहिलेत. मागाशीच मी म्हटलं, यापैकी कोणत्याही घटकाच्या आधारे कोणत्याही एका उदाहरणावर तुम्हाला जोड्या जुळवा येईल किंवा गाळलेली जागा येईल. तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर इंटरनेट, तर संगणकाद्वारे संदेशवहन करण्यासाठी आपल्याला इंटरनेटचा उपयोग होतो, हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे आणि ती जोडी ब गटातील अ आकड्याशी जुळू शकेल. तर अशा पद्धतीने प्रश्न पहिला ब आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जोड्या जुळवा असतो आणि उदाहरणादाखल काही उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला मी दिलेली होती, ती तुम्ही पाहिलेली. त्यानंतरचा प्रश्न असतो चुकी बरोबर ते लिहा. आता भ्रमणध्वनीवर संपर्क हे व्यक्तिगत संपर्काचे उदाहरण आहे, बरोबर आहे, कारण भ्रमणध्वनीवर तुम्ही वैयक्तिकरित्या संपर्क करू शकता, अर्थात हे संवाद तंत्रज्ञान. त्यानंतर 1959 पासून संगणकात ट्रान्झिस्टर तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला, हे आत्ताच आपण पाहिले, ते बरोबर आहे. राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्रेता आणि ग्राहक हे राष्ट्रीय पातळीचे म्हणजेच देश पातळीचे असतात, हे उदाहरणसुद्धा बरोबर आहे. सर्वसाधारण बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारच्या शेतीमालाचा खरेदी विक्रीचा व्यवहार होतो, हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. आणि गटसंपर्क पद्धतीमध्ये आपण 20 ते 25 व्यक्तींच्या गटांशी संपर्क साधतो, हे सुद्धा वाक्य या ठिकाणी बरोबर. ही 5ही जी वाक्य तुम्हाला दिलेली आहेत ती या ठिकाणी बरोबर आहेत. तर अशा पद्धतीने प्रश्न पहिले, हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे तुम्हाला 3 प्रश्न येतात, जसे की योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरायच्या, दुसरा म्हणजे जोड्या जुळवायच्या आणि तिसरा म्हणजे चुकी बरोबर ते लिहायचं. प्रश्न दुसरा तुम्हाला प्रत्येकी 2 गुणाल असतो आणि याच्यामध्ये विविध घटकांच्या, आता हे सगळ्या गोष्टी परत परत धडा रिपीट करण्याची आवश्यकता नाही. उत्तर सांगून तुम्हाला केवळ ते गाळलेली जागा जोड्या जुळवा थोडा कमी कालावधीचे असल्यामुळे तुम्हाला ते सांगितले. वैशिष्ट्यपूर्ण पर्टिक्युलर वाक्य असतात ते. आता कृषी विपणनाची व्याख्या आपण पाहिलेली ती लिहायची, कृषी बाजारपेठेची व्याख्या पाहिलेली ती इथे विचारली. तुम्हाला व्याख्या विचारलं जाईल किंवा अर्थ विचारलं जाईल. 2 मार्काला किमान एक वाक्य असलेली 2 वाक्य तरी त्या ठिकाणी असतील किंवा अर्धा मार्क असलेली 4 वाक्य तरी तुम्हाला त्या ठिकाणी लिहावी लागतील. ठीक आहे. एखाद्या प्रकारांची यादी करा. आता विविध घटकांच्या आधारे आपण बाजारपेठेचे प्रकार बघितले, त्यापैकी कोणत्याही प्रकाराची यादी तुम्हाला इथे विचारली जाऊ शकते किंवा नावं विचारली जाऊ शकते किंवा थोडक्यात माहिती एखाद्या प्रकाराची विचारली जाऊ शकते. जसं की आता इथं खाली लिहिले, घाऊक बाजारपेठेची माहिती लिहा. तर थोडक्यात माहिती एका प्रकाराची या ठिकाणी विचार. विस्तार शिक्षण पद्धतीच्या प्रकाराची नावं तुम्हाला लिहायची, नावं लिहा, यादी करा. या ठिकाणी कोणतंही वर्णन तुम्हाला अपेक्षित नसतं किंवा स्पष्टीकरण अपेक्षित नसतं. तर अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा हा प्रत्येकी 2 मार्काचा असतो.
अर्थ आणि व्याख्या आणि उदाहरणं. आता इथं काही संगणकाचे 4 उपयोग म्हटले, म्हणजे इथं प्रत्येकी अर्धा मार्काला 1 उपयोग, याप्रमाणे 4 उपयोग तुमच्याकडे अपेक्षित केले. तर वर्णनात्मक स्वरूपाचा छोटा प्रश्न पुढच्याच ह्याच्यात लिहिला आहे. कृषी क्लिनिकविषयी थोडक्यात माहिती लिहा. किमान 4 वाक्य तुम्हाला, बरोबर 4 वाक्य अर्ध्या अर्ध्या मार्काला याच्यावरती लिहिणं आवश्यक आहे. तुमच्या धड्यामध्ये किती मार्काचं असले तर 2 मार्काला अपेक्षित असलेली 4 सरळ योग्य उत्तर असलेली वाक्य जर इथं आली तर तुम्हाला 2 पैकी 2 म्हणून या ठिकाणी मिळू शकतात. प्रश्न तिसरा हा लघु उत्तरी प्रश्न असतो. प्रश्न चौथा हा सुद्धा लघु उत्तर असतो. त्यामध्ये काही स्पष्टीकरण देणारे प्रश्न असतात, काही वर्णनात्मक प्रश्न असतात आणि काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे 4 ते 5 आकडे असलेले प्रश्न असतात. जसे की इंटरनेटचे फायदे सांगा, म्हणजे फायद्यांची तुम्हाला इथं फक्त यादीच करावी लागते. मग आता इथं दुसरा जर आकडा बघितला समोर थोडक्यात माहिती आहे, म्हणजे इथं स्पष्टीकरण मागितलं आहे. पहिल्यामध्ये सुद्धा तुम्हाला सोयीविषयी माहिती लिहा, म्हणजे इथं वर्णन करायला सांगितले आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न 3 किंवा 4मध्ये लघु उत्तरी प्रश्न तुमच्यासमोर स्पष्ट करावे लागतात. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे, हा प्रश्न 5वा हा दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न असतो आणि तुमच्या या परीक्षेमध्ये 8 मार्काचे किमान असे दीर्घोत्तरी प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, ज्याची विस्तृत स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती लिहायची. जसे की दीर्घोत्तरी प्रश्न काय आहे, तर कृषी विपणन म्हणजे काय आणि कृषी विपणनाची प्रक्रिया किंवा कार्यपद्धती स्पष्ट करा. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला 2 मार्काला कृषी विपणनाची व्याख्या लिहायची आणि प्रक्रिया किंवा कार्यपद्धती लिहायला 6 मार्क या ठिकाणी असतील. 8 मार्काचा प्रश्न असेल तर त्या कृषी विपणनासाठी पूर्वापेक्षित किंवा पायाभूत सुविधा कोणत्या त्यांची माहिती लिहायची. आकडे टाकून त्याची हेडिंग द्यायची आणि थोडक्यात माहिती या ठिकाणी तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं दीर्घोत्तरी प्रश्न यामध्ये असू शकतात. असंख्य प्रकारचे प्रश्न या धड्यावरती येऊ शकतात. विस्तार शिक्षण पद्धत म्हणजे काय, त्याचे वापर आणि उपयोगाच्या आधारे वर्गीकरण कसे करतात ते थोडक्यात तुम्ही लिहायचं आहे. उपयोगाच्या आधारे वर्गीकरण आत्ताच आपण बघितलं होतं. व्यक्तिगत संपर्क असेल, समूह संपर्क असेल, वगैरे वगैरे, गटसंपर्क असेल. विस्तार शिक्षण पद्धती स्वरूपावरनं आपल्याला वर्णन करता येतं. ते म्हणजे थोडक्यात वर्णनात्मक स्वरूपाचे हे प्रश्न या ठिकाणी आहेत. कृषी बाजारपेठेच्या वर्गीकरणासाठी जे आपण वेगवेगळे घटक, त्या घटकांची फक्त यादी या ठिकाणी मागितली आणि त्यापैकी एका घटकाचं स्पष्टीकरण तुम्हाला कोणत्याही विचारू शकतात. जसं की इथं स्थानानुसार बाजारपेठेचे वर्गीकरण करा असा दीर्घोत्तरी प्रश्न दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथा जो पाठ आहे त्या पाठाची उजळणी, कृषी विपणन या पाठाची उजळणी जी आहे ती उजळणी आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यावरती स्वाध्यायही कशा पद्धतीचा असू शकतो याचंही तुम्हाला ती माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्रत्येक पाठावरती किती गुणांचे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे हे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटच्या पानावरती तुम्हाला संविधान तक्ता दिलेला आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्ल्यूप्रिंट म्हणतो. ती ब्ल्यूप्रिंट दिलेली आहे आणि ब्ल्यूप्रिंटमध्ये तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे की कृषी विपणन या धड्यावरती वस्तुनिष्ठ स्वरूपाचे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते कोणते कोणते, किती मार्काचे असतील, गळे जागा, जोड्या जुळवा किंवा चुकीबरोबर. त्यानंतर लघुत्तरी प्रश्न किती मार्काचे असतील आणि किती प्रश्न असतील, 2 मार्काचे असतील, 3 मार्काचे असतील किंवा 4 मार्काचे असतील. आणि त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न हे 8 मार्काचे प्रश्न, 10 मार्काचे प्रश्न असू शकतात. हे प्रश्न या पाठावरती 8 मार्काचे प्रश्न, किती प्रश्न या पाठावरती आहेत याची माहिती तुम्हाला तुमच्या ब्ल्यूप्रिंटमध्ये मिळेल आणि त्यानुसार प्रत्येक पाठाचा अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. प्रत्येक पाठावर दिलेल्या स्वाध्यायावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की या पाठावरती कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. मात्र ते किती प्रश्न विचारले जातात याची संख्या तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ते ब्ल्यूप्रिंट किंवा संविधान तक्ता अभ्यासणं गरजेचं आहे. कोणताही पाठ सुरू करण्यापूर्वी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये शेवटच्या पानावर जी दिलेली ब्ल्यूप्रिंट आहे किंवा संविधान तक्ता आहे याचाही अभ्यास तुम्ही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. एकूण परीक्षा जी आहे लेखीची, तुम्हाला पहिल्याच व्याख्यानामध्ये सांगितले की 80 गुणाची लेखी परीक्षा असते, 120 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा असते, एकूण 200 गुणाची परीक्षा पेपर 3ला असते. मात्र तुमच्या मार्कलिस्टवर 200 पैकी पडलेल्या मार्काचे निम्मे मार्क करून 100 पैकी गुण तुमच्या मार्कलिस्टवरती येतात, गुण यादीवरती येतात.
आणि एकूण 600 मार्काचे तुमची जी गुणयादी ती तुम्हाला 12वी HSC बोर्डाच्या परीक्षेची प्राप्त होते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या वेळची ब्ल्यूप्रिंट वर्गात आणखी एक गोष्ट तुम्हाला करायची, त्याबद्दलचं स्वतंत्र व्याख्यान मी तुम्हाला घेतलेलं आहे की यावर्षी कोरोना अर्थात कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावाच्यामुळं आपण विद्यार्थ्यांवर भार कमी करण्यासाठी 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे. आणि 25% अभ्यासक्रम कोणता कमी केला आहे, प्रत्येक धड्यात कोणकोणते घटक किंवा उपघटक कमी केलेले आहेत, याची माहिती देणारं स्वतंत्र व्याख्यान मी तुम्हाला यापूर्वी घेतलेले. उजळणीमध्ये आणखी एकदा ते व्याख्यान आपण पाहणार आहोत आणि त्यानुसार सुद्धा तुम्हाला आता या वर्षापुरता अभ्यास करायचा आहे. आणि यावर्षी तुम्हाला फक्त 75% अभ्यासक्रम तुमच्या परीक्षेसाठी असणार आहे. तेव्हा ही बाब तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बियाणे विपणन हा आपला पुढचा पाठ क्रमांक 5 आहे पेपर 3मध्ये. आणि या पाठाला आपण आता या व्याख्यानामधून सुरुवात करणार आहोत. बियाणे विपणनमध्ये आपल्याला जे उपघटक अभ्यासायचे त्याची यादी तुमच्या स्क्रीनवरती आलेली आहे. ती यादी अगोदर आपण पाहूया. तर सुरुवातीला बियाणे विपणनाची व्याख्या किंवा अर्थ आपण पाहणार आहोत. बियाणे विपणन म्हणजे काय ते या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. त्यानंतर बियाणे मागणीचे जे प्रमुख घटक आहेत बियाणे विपणनाचे, त्यामधला जो पहिला घटक आहे बियाणे मागणीचे पूर्वानुमान करणे, तर या घटकांचा अभ्यास करणार आहोत. मग बियाणे मागणीचे पूर्वानुमान करणे म्हणजे काय, त्याचे फायदे काय आणि पूर्वानुमान करत असताना कोणकोणत्या घटकांचा विचार केला पाहिजे, या सर्व बाबींचा अभ्यास आपण बियाणे मागणीचे पूर्वानुमान करणे या उपघटकामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर तिसरा जो घटक आपण बियाणे विपणन या पाठामध्ये अभ्यासणार आहोत त्या उपघटकाचं नाव आहे बियाणे विपणन रचना आणि संघटन. बियाण्याच्या विपणनासाठी रचना कशी असते, संघटन कसं असतं आणि त्याच्यामध्ये विभागीय कार्यालयांच्या भूमिका काय असतात, मध्यवर्ती विपणन कार्यालयाच्या भूमिका काय असतात, या सर्व बाबींचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यासाठीच्या जबाबदाऱ्या कोणत्या कोणत्या असतात त्याचाही अभ्यास यामध्ये करणार आहोत. बियाणे विपणन पाठामध्ये जो चौथा उपघटक आपल्याला अभ्यासायचा आहे त्या उपघटकाचं नाव आहे साठवणुकीसाठी बीज कोठार किंवा गोदामाची व्यवस्था करणे. तर बीज कोठार किंवा गोदाम म्हणजे काय किंवा ते स्थापण्याची किंवा अशा पद्धतीची व्यवस्था करण्याची गरज किंवा आवश्यकता काय असते याचा आपण सुरुवातीला अभ्यास पाहणार आहोत. साठवणुकीसाठी जे कोठार स्थापतो त्या कोठार स्थापण्याचे फायदे काय आहेत आणि त्याचबरोबर याला तोटे पण काय आहेत किंवा त्याच्यामध्ये काही दोष काय आहेत याचा अभ्यास आपण या उपघटकामध्ये करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो 5वा उपघटक आपल्याला या बियाणे विपणन या पाठामध्ये अभ्यासाचा आहे त्याचं नाव आहे बियाणे विक्री वाढीला चालना देणे. बियाण्याची विक्री वाढावी यासाठी कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे या सर्व बाबींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विक्री वाढीसाठी आवश्यक जे माध्यमं आहेत किंवा साधनं आहेत किंवा घटक आहेत त्यांचाही अभ्यास आपण थोडक्यात करणार आहोत. यानंतरचा जो उपघटक आहे तो उपघटक म्हणजे बीज विक्रीनंतरची कार्य. शेतकऱ्याला केवळ बियाण्यांची विक्री करून चालत नाही, तर विक्रीनंतरही त्यांना अनेक बाबतीत तांत्रिक मार्गदर्शन करावं लागतं. आणि असं मार्गदर्शन करणारा जो व्यावसायिक असतो त्या व्यावसायिकाचं व्यवसायही भरभरून चालतो. आणि त्या दृष्टिकोनातनं विक्रीनंतरची कोणती कार्य आहेत ही कार्य आपण या उपघटकामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर बीज विपणनावर जे परिणाम करणारे घटक आहेत, बीज बाजारावर परिणाम करणारे जे विविध घटक आहेत त्या घटकांची यादी आणि त्या घटकांचं थोडक्यात वर्णन आपण ह्या 7व्या उपघटकामध्ये पाहणार आहोत. त्या उपघटकाचं नाव आहे बीज विपणनावर परिणाम करणारे घटक. त्यानंतर बीज उत्पादनाचे अर्थशास्त्र आपण पाहणार आहोत. म्हणजे बीज उत्पादन आणि साध्या पिकाचं उत्पादन करणे यामध्ये खर्चाची तफावत कशामुळं असते त्या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे लागवडीसाठी बीज उत्पादनासाठी काय खर्च येईल, काढणी मळणी वाळवण्यासाठी काय खर्च येईल, प्रक्रियेसाठी काय खर्च येईल, बीज विपणनासाठी काय खर्च येतो, कोणत्या बाबीचा त्यामध्ये समावेश असतो, या सर्व घटकांचा किंवा सर्व बाबींचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत.
आणि मग बीज विपणनामध्ये जो शेवटचा उपघटक आपण अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे बीज विक्री किंमत ठरवणे. म्हणजे बियाण्याची किंमत कशी ठरवायची, उत्पादनाचा खर्च किती, मधले रिटेलर्स असतील किंवा होलसेलर्स असतील त्यांचा नफा किती, या सर्व बाबींचा किंवा विविध घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. आणि ते घटक कोणते, त्यांचा कोणता अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे याची जी माहिती आहे ती माहिती आपण बीज विक्री किंमत ठरवणे यामध्ये करणार आहोत. तर त्यानंतर या पाठाची जर आपल्याला थोडक्यात प्रस्तावना सांगायची झाली तर याची आवश्यकता काय याबाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे की शासकीय यंत्रणा असेल किंवा खाजगी कंपन्या असतील त्यांच्यामार्फत जे उत्पादित झालेले बियाणे ते शेतकऱ्यांपर्यंत लागवडीसाठी जी पोचवायचं असतं आपल्याला, त्या प्रक्रियेलाच आपण एकंदरीत बीज विपणन म्हणतो. आणि भारतामध्ये 1900 शतकापर्यंत विविध पिकांचे घरचे पारंपरिक बियाणे पेरण्याची प्रथा चालू होती. दरवर्षी पारंपरिक तेच ते बियाणे वापरल्यामुळे वाणाची जी शुद्धता आणि जे गुणधर्म होते ते गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये कायम राहताना दिसत नव्हते. आणि मग शासनाने साधारणपणे 1960च्या दरम्यान तालुका बीज गुणन केंद्र स्थापन करून बीज उत्पादनास आणि बीज गुणन प्रक्रियेमध्ये सुरुवात केली व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यामार्फत त्यानंतर मग आपलं बीज वितरणाची प्रक्रिया चालू झाली. याशिवाय खाजगी बियाणे कंपन्यांमार्फत सुधारित आणि संकरित बीज उत्पादन जे त्याची प्रक्रिया चालू झाली. मात्र हे उत्पादित झालेले बियाणे जे आहे ते योग्य वेळेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच पोचणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी मग योग्य वेळ अगोदर त्या बियाण्याच्या मागणीचं पूर्वानुमान आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि मग योग्य विपणन रचना त्यासाठी असावी लागते. त्या रचनेद्वारे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं. तर थोडक्यात विपणन संघटन, वितरण पद्धती, साठवणूक व्यवस्था असेल किंवा विक्री पश्चात सेवा असेल किंवा विक्री वाढीचे उपाय असतील, या सर्व घटकांचा अभ्यास या बियाणे विपणनाच्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाचा असतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण बियाणे विपणन हा जो पाठ आहे या पाठामध्ये या सर्व बाबींचा, या सर्व घटकांचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. तर यातला जो प्रारंभिक भाग आहे तो थोडासा भाग आज आपण पाहणार आहोत. आणि मग उर्वरित भाग जो आहे पुढील व्याख्यानामध्ये आपण एक सारांश रूपानेच घेणार आहोत. कारण आता हे आपले उजळणी चालू आहे. तुम्हाला माहिती मुख्य पाठ आपण 7 संपवलेले आहेत आणि आता या प्रत्येक पाठाची उजळणी करतोय आपण. ही उजळणी करत असतानाच तुमच्याकडून आता काही प्रतिसाद जो तुम्हाला मी मागितलेला होता, स्वाध्याय पूर्ण करणे, गृहपाठ पूर्ण करणे किंवा प्रात्यक्षिक वह्या पूर्ण करणे, ह्यासुद्धा आता महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि एप्रिल किंवा मेमध्ये आपली परीक्षा अंदाजे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेली असल्यामुळं त्या दृष्टिकोनातून या सर्व बाबीसुद्धा आपण वेळेत आता तयार करणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या बाबी या ठिकाणी करायच्या आहेत. तर इथं सुरुवातीला आपण पाहणार आहे व्याख्या. बीज विपणन किंवा बियाणे विपणन म्हणजे काय, तर शासकीय, निमशासकीय, खाजगी कंपन्या असतील त्यांनी उत्पादित केलेले बियाणं शेतकऱ्यांना लागवडीसाठी विकत देण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे बीज विपणन. तर बीज विपणनामध्ये जे विविध घटक असतात, जे घटक आपण ह्या पाठाचे उपघटक म्हणून अभ्यासला आहे असं आत्ता सांगितलं होतं, ते घटक आपण हे जे प्रमुख घटक म्हणून संबोधतो. त्यामध्ये पहिला म्हणजे बियाण्याच्या मागणीचे पूर्वानुमान करणे. हा घटक पूर्णपणे पुन्हा आपण वर्णनात्मक स्वरूपाने अभ्यासणार आहोत. त्यानंतर बियाण्याची विपणनासाठी रचना कशी असते किंवा संघटन कसे केले जाते, हा बीज विपणनाचा दुसरा प्रमुख घटक आहे. तिसरा घटक म्हणजे गोदामाची व्यवस्था किंवा कोठाराची व्यवस्था करणे. मगाशी सांगितले याची व्याख्या असेल, गरज असेल, फायदे असतील, तोटे असतील, हे सगळा अभ्यास आपण एका पाठोपाठ एक पुढील व्याख्यानामध्ये या ठिकाणी करणार आहोत. बीज विक्री वाढीला चालना देणारी जी वेगवेगळी माध्यमं ते माध्यमांचा अभ्यास करणार आहोत. ही माध्यमं लिखित स्वरूपाचे असतील, ही माध्यमं बाह्य स्वरूपात असतील, ही माध्यमं ब्रॉडकास्टिंग स्वरूपाची असतील, ही माध्यमं अनेक प्रकारची माध्यमं ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायची आहेत. ती प्रत्येक माध्यमाचं थोडक्यात अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. बीज विक्रीनंतरची नक्की कार्य कोणती, त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये बीज विक्री पश्चात सेवा म्हणतो, तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तो पण यातला प्रमुख घटक आहे. त्यानंतर बीज उत्पादनाचे आपण अर्थशास्त्र अभ्यासणार आहोत. आणि शेवटी या पाठामध्ये आपण
बीज विपणनाची किंमत किंवा बियाण्याची किंमत कशी ठरवली जाते या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करणार आहोत. तर अशा पद्धतीनं 40 मिनिटाचा आजचा वेळ संपलेला व्याख्यानाचा उर्वरित 5 मिनिटामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या पाठावरती झालेल्या व्याख्यानावरती तुम्हाला नेहमी पद्धतीने परीक्षा देणार आहे. आणि आजच्या या परीक्षेचा जो कोड क्रमांक आहे तो 52 असा असेल. तेव्हा 52 हा कोड क्रमांक टाकून तुम्ही आजच्या पाठाची परीक्षा द्यायची आहे. तेव्हा पुढील व्याख्यानापर्यंत नमस्कार.